जय भीम. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी पहिली मुलींची शाळा काढली ते महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्या पहिल्या महिलांच्या शिक्षिका झाल्या किंवा ज्यांच्यामुळे संपूर्ण महिला शिकू शकल्या त्या कदाचित घराच्या बाहेर निघाल्या नसत्या तर आज आपण इथे बोलत नसतो. त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्या स्त्रीच्या गर्भामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राचं साम्राज्य उभी करण्याची ताकद असलेला छत्रपतीने जन्म घेतला त्या मासाहेब मा जिजाऊ आणि ज्या काळामध्ये भाकरीसाठी जनता लढत होती त्यावेळी ज्यांनी जनतेच्या हातामध्ये रयतेच्या हातामध्ये संपूर्ण साम्राज्य त्यांनी उभं करून दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज. या सर्व महापुरुषांचे विचार ज्यांनी एकत्र बांधून ठेवले ते संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महापुरुषांच्या विचारांना त्यांनी केलेल्या कार्याला प्रथमतः विनम्र अभिवादन. 19 फेब्रुवारी म्हटलं की सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो कारण त्या दिवशी एका धगधगत्या ज्वालाने शिवनेरीवरती जन्म घेतला होता. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. खरं तर या दिवशी एका वाघिणीच्या पोटी एका वाघाने जन्म घेतला होता. ज्या दिवसांमध्ये महिलांना चिंचा बोरं खाण्याचे डोहाळे लागायचे अशा दिवसांमध्ये जिजाऊंना डोहाळे कुठले लागत असतील तर त्यांना डोहाळे लागत होते घोड्यावरती बसण्याचे, त्यांना शौर्याचे डोहाळे लागले होते, त्यांना तलवारबाजीचे डोहाळे लागले होते, त्यांना दांडपट्टा चालवण्याचे डोहाळे लागले होते. जिजामाता या वीरांगना होत्या आणि अशा वाघिणीच्या पोटी एक वाघच जन्म घेऊ शकतो. जिजामातेच्या मनामध्ये असा विचार येत असावा की आपण जर दुसऱ्याचं स्वराज्य जर आपण चालवू शकतो तर स्वतःचं का उभारू शकत नाही. आणि ह्या स्वप्नांना त्यांनी उभारी दिली ती शिवबांकडून. शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा जिजाऊ नेहमी त्यांना शौर्याचे धडे शिकवायचे, स्वराज्याचं स्वप्न त्या त्यांना दाखवायच्या आणि त्यामुळेच कदाचित शिवाजी महाराजांनी आपला पहिला गुरु हे आपल्या मातेला मानलं होतं. शिवाजी महाराज जेव्हा लहान होते त्यावेळी ते किल्ले बनवत असत आणि ते किल्ले कुणी आलं किंवा धक्का लागला की ते पडून जायचं आणि मग ते रडायचे. मग अशा वेळेस जिजाऊंनी त्यांना सांगितलं की अरे ते मातीचे किल्ले आहेत आणि मातीचे किल्ले हे पडणारच, तू आपला स्वतःचा असा किल्ला उभार की जिथे तू तुझं स्वतःचं साम्राज्य तयार करू शकशील. आणि ही इच्छा जिजाऊंनी नकळतपणे शिवरायांना सांगितलेली होती. आणि तो पुत्रही किती महान होता की त्याने शेवटपर्यंत आपल्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो झटत राहिला. लहानपणी शिवरायांचे खेळ कुठले असायचे तर शिवरायांचे सवंगडी जेव्हा त्यांच्याकडे यायचे तेव्हा ते काय करायचे की गावापासून थोडंसं लांब जायचे जंगलामध्ये आणि तिथे ते मुलांसोबत तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे, वेगवेगळी लढाईची तयारी कशी करायची किंवा वेगवेगळे तिथे विचार विनिमय व्हायचे या पद्धतीचे त्यांचे खेळ असायचे. आणि यातूनच त्यांनी लढाईचे वेगवेगळे कौशल्य तयार केले होते. म्हणजे यावरून असं दिसतं की बाळाचे पाय जसे पाळण्यात दिसतात तसे लहानपणापासूनच शिवरायांवरती एका योद्ध्याचे संस्कार होत होते. म्हणजे किती ती धन्य माता असेल की आता आपण बघतो की आई फक्त मुलाला एवढं सांगत असते की तू शिक आणि कुठेतरी नोकरी मिळव, परंतु एखाद्या मुलाने आपलं स्वतःचं साम्राज्य तयार करणं हे खरोखर ज्या मातेने सांगितलं ती किती महान माता असेल. आणि मग शिवाजी महाराज जंगलामध्ये असे डावपेच करत असताना एक माणूस त्यांच्याकडे आला आणि त्याने सांगितलं की मला तुमच्याकडे काम पाहिजे. शिवाजी महाराज लहान होते त्यावेळेस त्यांचे मित्रांबरोबर गुपचूप ते असे काहीतरी खेळ खेळत असायचे. लोकांना कळायचं नाही, लोकांना वाटायचं की हे खेळ खेळतात, परंतु खेळाच्या आडून त्यांचे असे डावपेच तिथे चालायचे. आणि मग तो माणूस त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे आत्ता तुझ्यासाठी काम नाहीये, पण जेव्हा माझ्याकडे काम असेल तेव्हा मी तुला नक्की सांगेन. आणि मग त्या माणसाने सांगितलं की जाताना मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता हा मोरांचा सीझन नाहीये आणि मी मोर ओरडताना ऐकलेला आहे. आणि त्यावेळी असं असायचं की शत्रू येतोय हे संकेत करण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढले जायचे. आणि शिवाजी महाराजांच्या मित्राने असाच एक सवंगड्याने आवाज तिथून काढला होता. म्हणजे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा जो माणूस आहे तर याला ह्या सगळ्या संकेत माहिती आहेत आणि
हा नक्कीच काहीतरी कामाचा माणूस आहे. आणि मग शिवाजी महाराज त्याला म्हणाले की ठीक आहे, तू आला त्यावेळी माझ्याकडे काम नव्हतं, परंतु आता मात्र तुला माझ्याकडे काम आहे. तोच माणूस बहिर्जी नाईक, जो पुढे गुप्तहेर खात्याचा प्रमुख झाला होता. या पद्धतीने शिवाजी महाराज एक एक माणसांना ते शिकवत होते किंवा गोळा करत होते. प्रत्येकाचं जे काही कौशल्य असेल ते शिवाजी महाराज बघत होते. आणि हे बघत असताना शिवाजी महाराजांनी कधीच बघितलं नाही की हा कुठल्या जातीचा आहे. त्यांच्या जे सैन्य होतं त्या सैन्यामध्ये त्यांचे जे मावळे होते तर ते प्रत्येक जाती धर्माचे होते. शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्याही जातीला विरोध केला नाही. त्यांनी सर्व जातीला सोबत घेऊन आपलं स्वराज्य तयार केलं आणि म्हणूनच त्यांना रयतेचा राजा म्हणतात. आणि मग अशाच डावपेचातून त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला जो होता तर तो तोरणा होता, तोरणागड. लहानपणापासूनच शिवाजी महाराजांवरती आईचे उत्तम संस्कार झाल्यामुळे महिलांबद्दल, स्त्रीबद्दल त्यांच्या मनामध्ये विशेष आदर होता. ते नेहमी म्हणायचे की स्त्री ही देवाऱ्यातल्या एखाद्या देवी समान आहे. आणि इथे त्यांनी महिलांना प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं. म्हणजे जेव्हा त्यांची आई सती जायला निघाली त्यावेळी त्यांनी आपल्या आईला अडवलेलं होतं सती जाण्यापासून. आणि जेव्हा त्यांची कुठली मोहीम असायची किंवा एखादा किल्ला सर करायला जायचा आहे, कुठल्या मोहिमा ज्या असायच्या त्या प्रत्येक मोहिमेमध्ये जिजाऊ ह्या जातीने हजर असायच्या. त्यांचा सहभाग त्या मोहिमेमध्ये असायचा. त्यांची जी सल्ला मसलत चालायची त्यामध्ये जिजाऊंचं प्रत्येक ठिकाणी मत ते घेत असायचे. तसेच संभाजी राजांच्या ज्या पत्नी होत्या येसूबाई, तर त्यांना सुद्धा त्यांनी एक विशेष अधिकार दिलेला होता. तो म्हणजे मोहर लावण्याचा अधिकार किंवा आपण सही शिक्के म्हणतो त्याचा अधिकार. आता मोहर लावणे हा अधिकार काही सोपा अधिकार नव्हता, कारण यासाठी योग्य न्याय देणारी व्यक्ती पाहिजे असते, योग्य विचार करणारी व्यक्ती पाहिजे असते. कुठल्याही चुकीच्या कागदावरती जर मोहर लागली आणि राजाचं जर काही नुकसान झालं तर विशेष निवडलं जायचं, त्याची निर्णय क्षमता तिथे बघितली जायची. आणि येसूबाईंना या पद्धतीचं काम त्या काळामध्ये दिलेलं होतं. आणि मग तो काळ असा होता की सरंजाम काळ होता तो. त्या काळामध्ये राजघराण्यातल्या स्त्रीला तरी त्या थोड्याशा लढाया करायला शिकायच्या किंवा समजा पुरुष मंडळी जर लढाईला गेली तर इकडे राज्य जे असायचं ते स्त्री सांभाळत असे. मग त्यांना थोडंसं लढाई यायची, तलवार पकडता यायची किंवा घोड्यावर बसता यायचं. म्हणजे राजघराण्याच्या स्त्रीची तरी थोडी परिस्थिती चांगली होती. परंतु सामान्य स्त्री, तिला तर काही अगदी म्हणजे वाईटातली वाईट परिस्थिती तिच्यावरती होती. तिला स्त्री म्हणून कुठेही सन्मान मिळत नव्हता. तिच्या आबरूचे दिंडवडे काढले जायचे. आणि त्या काळामध्ये स्त्रीच्या आबरूवर हात घालणाऱ्याचे हातपाय महाराजांनी तोडलेले होते, डोळे महाराजांनी काढलेले होते. इतकी कठोर शिक्षा महाराजांनी दिलेली होती. आणि शिक्षा देताना जवळचा आणि लांबचा असा कुठलाही भेद त्यांनी केलेला नव्हता. आणि असाच राजांचा एक सेनापती होता सखुजी गायकवाड. तो बेळबावडीचा किल्ल्याला त्याला वेढा घालायला सांगितलेलं होतं. आणि त्या किल्ल्याला वेढा घालताना ते भरपूर आपल्या पद्धतीने खूप प्रयत्न करत होते. परंतु समोरून प्रतिहल्ला असा यायचा की यांना काही तो किल्ला सर होत नव्हता. आणि त्या किल्ल्याची जी किल्लेदारी, म्हणजे जो किल्ला ज्याच्या ताब्यात असतो त्याला किल्लेदार म्हणतात, किंवा तिथे किल्लेदारी ही एक महिला होती. हे यांना काही सहन नाही झालं. म्हणजे यांनी खूप प्रयत्न केला आणि शेवट ती महिलेची ताकद होती ती कुठेतरी काहीतरी कमी पडली असेल, कुठेतरी तिची शक्ती कमी पडली असेल किंवा कुठेतरी काहीतरी तिची बुद्धी कौशल्य कमी पडलं असेल. आणि असं 23 दिवस ते युद्ध चाललं. 23 दिवस त्या महिलेने पूर्णपणे प्रतिकार तिकडनं केलेला होता. आणि मग असं करताना शेवट तिने शरणागती पत्करली. जवळपास 27 दिवसानंतर यांना तो किल्ला घेण्यामध्ये यश आलं. आता किल्ला जरी हातामध्ये आला तरी त्यावेळी असं होतं की जर कुठला गड किल्ला जर जिंकला तर तिथल्या महिला ज्या होत्या तर त्यांची आबरू लुटली जायची. आणि मग याच्याही डोक्यामध्ये तो राग होता. हा जरी महाराजांचा सेनापती होता तरी याच्या डोक्यामध्ये तो राग होता. आणि मग त्याने काय केलं, त्या स्त्रीची आबरू याने लुटली. आणि मग नंतर तो मोठ्या खुमखुमीने किंवा मोठ्या अभिमानाने तो नंतर महाराजांकडे आला. त्याला वाटलं की मी महाराजांचा सेनापती आहे, मला कुठे काय होणार आहे, या तो भ्रमामध्ये होता. आणि मग तिथे आल्यानंतर राजाने त्याचं कुठलंही आदरातिथ्य केलं नाही, कारण राजाला आधीच ही बातमी कळालेली होती. राजाने त्याला कुठलाही जिंकून आल्याचा मान त्याला दिला नाही, तर राजाने त्याचे डोळे काढून टाकले.
आणि आयुष्यभर त्याला तुरुंगामध्ये टाकलं. म्हणजे या पद्धतीचं स्वतः जवळचा जरी एखादा सेनापती असेल किंवा माझा जरी एखादा मावळा असेल, परंतु कुठल्याही परस्त्रीकडे वाईट नजरेने बघायचं नाही, या पद्धतीचे महाराजांचे विचार होते. आणि खरोखर आत्ताच्या या युगामध्ये महाराजांसारख्या राजाची गरज आहे. महाराजांनी कधीही कुठलीही स्त्री असो, ती दुश्मन जरी असली तर दुश्मनी ही फक्त रणांगणापुरती असायची, बाकी इतर वेळी प्रत्येक स्त्री ही त्यांना आई समान असायची. आणि ज्या काळामध्ये स्त्रीकडे स्त्री म्हणून बघितल्या जायचं नाही, तिला फक्त एखादी काहीतरी वापरण्याची वस्तू या पद्धतीने तिच्याकडे बघितलं जायचं, यावेळेस महाराजांनी स्त्रियांना काय दिलं? तर पहिलं म्हणजे महाराजांनी स्त्रियांचं रक्षण केलं, त्यांना रक्षण दिलं. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण आता जरी जयंती साजरी करत असो तर महाराज कधी म्हणाले नव्हते की माझ्या जयंत्या साजऱ्या करा, पण माझे विचार तुम्ही अंमलात आणा, हे महाराजांचं नक्कीच म्हणणं होतं. आणि या जयंतीमधून आपण हेच ठरवायचं आहे की आपल्या स्त्रीचं, ती घरातली असेल किंवा बाहेरची असेल, कुठल्याही जाती धर्माची असेल, तर त्या स्त्रीचं रक्षण करणं हे पहिले प्रत्येक शिवभक्ताचं कर्तव्य आहे. त्यानंतर महाराजांनी प्रत्येक स्त्रीला हा सन्मान दिलेला होता. ती कुठल्याही दर्जाची असो, ती कुठल्याही जातीची असो, ती कुठल्याही पंथाची असो. महाराजांनी नुसत्या सामान्य स्त्रीलाच नाही तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा त्यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिली आणि त्यांना पुन्हा एकदा समाजामध्ये येण्याला भाग पाडलं. आणि त्यासाठी त्यांनी त्या स्त्रियांना पुरेपूर सन्मान मिळवून दिला. त्यानंतर जोगतिनी असायच्या, जोगतिनी या देवाला सोडलेल्या असायच्या. त्यांनी जन्म आई वडिलांच्या पोटी घेतलेला असला तरी देखील काही कारणांनी त्यांना जोगतिनी म्हणून सोडल्या जायच्या. आणि मग या जोगतिनींना समाज हा वारंवार यांच्यावरती अत्याचार करायचा. त्या जोगतिनींना सुद्धा महाराजांनी रक्षण केलं त्यांचं आणि त्यांना सन्मान दिला. त्यानंतर महाराजांनी महिलांसाठी एक असा भत्ता म्हणता येईल आपल्याला, या पद्धतीचं त्यांना एक अशी देणगी दिली की जेणेकरून कुठलीही स्त्री ही कुणावरती अवलंबून राहणार नाही. आताही तीच परिस्थिती आहे की प्रत्येक स्त्रीला कुठेतरी काहीतरी मागावं लागतं तेव्हा ते भेटतं, पण असं तिला इतरांवर अवलंबून राहू नये असं काही भत्ता भेटत नाही. खरोखर त्यावेळीचं जे राज्य होतं, आता ते राज्य परत असावं असं खरंच आता मनोमन वाटत आहे. आणि स्त्रियांबद्दल खरोखर असा राजा होता तो की त्याने स्त्रियांबद्दल इतकी आपुलकी, इतका सन्मान, इतका आदर कदाचित कुठल्या राजामध्ये असेल. म्हणजे स्त्रीबद्दल सांगायचं तर आताची ही स्त्री घाबरते आहे घराबाहेर पडण्यासाठी, परंतु राजाच्या राज्यामध्ये प्रत्येक स्त्री ही अभिमानाने जात होती कुठेही. सुरतची एक अशीच छोटीशी हे आहे की महाराजांची तेव्हा लूट चालली होती आणि लूट करत करत महाराज हे सुरतला गेले होते. तर सुरतला गेल्यानंतर तिथलं जे सैन्य होतं तर तो शिवाजी आया असं करत करत ते सैन्य पळायला लागलं. आणि ते सैन्य पळत असताना एका सैन्याने काय केलं की तिथल्या ज्या महिला होत्या त्यांचा बुरखा त्याने घातला आणि तो पळायला लागला. त्याचं बघून इतरही सैन्यांनी तेच केलं, तो बुरखा घातला आणि ते पळायला लागले. आणि मग ते पळत असताना त्यातील सैन्यातला एक जो त्यांच्यातलाच एक सवंगडी असेल त्याने विचारलं की आपण असे का पळतोय, म्हणजे बुरखे घालून का पळतोय. तर त्यांनी सांगितलं की तो जो शिवाजी आहे तो महिलांचा फक्त सन्मान करतो, बाकी तो कोणालाही सोडत नाही. आणि खरोखर महाराजांच्या काळामध्ये एका स्त्रीच्या वेषांतराने निश्चिंत जर वाटत असेल, पुरुष सुद्धा त्या स्त्रियांच्या वेषांतरामुळे निश्चिंत झाले होते की आम्हाला आता शिवाजी काही करणार नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की महाराजांचं स्त्रीबद्दलचं जी विचारधारा होती ती किती महान होती की त्यांच्यामुळे एका पुरुषाला सुद्धा त्या स्त्रीच्या कपड्यांचा आधार वाटावा. आणि खरोखर असा पहिला राजा असेल की ज्याच्या दरबारामध्ये कधी कुठली नर्तकी नाचली नाही, कधी कुठली अप्सरा नाचली नाही. उलट नाचणाऱ्यांना, जोगतिनींना, वैश्य व्यवसाय करणाऱ्यांना त्यांनी एक चांगलं जीवन दिलं होतं, एक चांगल्या मार्गावरती त्यांनी आणलं होतं. आणि खरंच या राजाचं परत एकदा राज्य यावं असं मनापासून वाटतं, कारण त्या राज्यामध्ये जातीपातीच्या कुठल्याही बेड्या नव्हत्या, तिथे झेंड्याचे रंग नव्हते, तिथे रक्ताचे वेगळे रंग नव्हते. आता आपण बघतो
की जेव्हा कुठली जयंती येते ते प्रत्येक वेगवेगळ्या समाजाने आपल्या जयंत्या वाटून घेतलेल्या आहेत. भीम जयंती आली की ती फक्त बौद्ध लोकांनीच करावी, शिव जयंती आली की ती फक्त मराठ्यांनीच करावी, महात्मा फुलेंची जयंती फक्त माळ्यांनीच करावी आणि जय लहूजी फक्त मातंगांनीच म्हणावं. आणि जेव्हा या जातीपातीच्या बेड्या जेव्हा बंद होतील, जेव्हा सर्व जयंत्या एका छत्राखाली तयार होतील, त्यावेळी खरोखर शिवराज्य आल्यासारखं मला वाटेल. ज्यावेळी रात्री उशीर होतो आणि मुलीचे आईवडील तिकडनं सांगतात की बाळा फार उशीर झाला आहे, तू सांभाळून ये, त्यावेळी मुलगी जेव्हा म्हणेल घाबरू नका, आता माझ्या राजांचे मावळे प्रत्येक चौकात बसलेले आहे, त्यावेळी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना मानवंदना पोहोचेल. महाराजांचे विचार हे आता आपण अंगीकारणं गरजेचं आहे. महाराजांच्या किल्ल्यांचं रक्षण करणं गरजेचं आहे. कारण आता आपण बघतो किल्ल्यांची काय अवस्था होत चाललेली आहे. काही वर्षांनी आपल्याला आपल्या नातवंडांना फक्त सांगावं लागेल की शिवनेरी नावाचा एक किल्ला होता आणि तो चित्रामध्ये दाखवावं लागेल की तो असा असायचा, इथून जावं लागायचं, इथं हे ठेवलेलं असायचं, इथं तोफगोळे असायचे. तर हे न होताना आज जे आहे तुमच्याजवळ ते तुम्ही सांभाळा. आणि म्हणूनच शब्दही पडती अपुरे अशी शिवबांची कीर्ती, शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची कीर्ती, राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. आणि लोकांचं दुःख जाणणाऱ्या आणि त्याचे निवारण करणाऱ्या अशा या जाणत्या राजाला माझा मानाचा मुजरा. जय भीम, जय शिवराय.